झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक जिल्ह्यातल्या युवा शेतकऱ्यांना जागतिक मानांकनाचा दर्जेदार पोषक बनवण्यात यश मिळालंय। नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातल्या पाटोद्याच्या कैलास बोराडे यांनी ही कामगिरी बजावली आहे। विशेष म्हणजे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या पोषकाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। येत्या काही दिवसात पेटंटची प्रक्रिया पूर्ण होणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। पीक पाणीचे सहप्रायोजक आरसीएफ सुजला, जशी माती तसं खत आणि सहप्रायोजक बूम फ्लॉवर अल्ट्रा का कमाल, फसल बेमिसाल। अवघ्या 12वी पर्यंत विज्ञान शाखेचं शिक्षण घेतलेले हे आहेत कैलास बोराडे। औषधी वनस्पतींचा अभ्यास करता करता त्यांनी टर्मिनेटर मॉल नावाच्या पोषकचा शोध लावला आणि त्याचे कमालीचे रिझल्ट्स त्यांना मिळाले। मी निसर्गात आढळणाऱ्या वेगवेगळ्या दुर्मिळ वनस्पती यांचे अर्क काढून एक टर्मिनेटर मॉल नावाचं टॉनिक बनवलेलं आहे, जे मी शेतकऱ्यांना सुरुवातीला फ्रीमध्ये देत होतो रिझल्ट बघण्यासाठी। आता त्याचं जबरदस्त रिझल्ट आल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याची माझ्याकडून रिपीट मागणी केलेली आहे। अनेक वेगवेगळ्या प्रयोगशाळांमधून त्यांनी या फॉर्म्युल्याची चाचणी केली आहे। शेतकऱ्यांच्या सगळ्याच पिकांवर या पोषकाची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। टेक्निकल गोष्टींसाठी मी शेजारच्या परिसरातल्या ज्या लॅब आहेत त्यांच्याकडे जाऊन सॅम्पल टेस्ट केले आणि स्वतः प्रोडक्ट घरी बनवून आणि वेळोवेळी सॅम्पल टेस्टिंग करून त्याच्यात सुधारणा करत गेलो आणि आज एक परिपूर्ण असं टॉनिक मी मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या परिस्थितीत आहे। या चाचणीतून शेतकऱ्यांना चमत्कारिक रिझल्ट्स मिळाले। या पोषकामुळे फळांमध्ये गोडवा तर निर्माण होतोच, शिवाय कीडनाशक, रोगनाशक आणि इतर केमिकल घटकांचे रेसिड्यूज नैसर्गिकरित्या काही पिकांवर नष्ट झाले तर काही पिकांवर कमी झाल्याचं दिसून आलं। त्यामुळे द्राक्ष निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। या पोषकामुळे हार्मोन सक्रिय होतात, त्यामुळे पिकाच्या वाढीत आणि फळांच्या आकारातही कमालीची वाढ दिसून आली आहे। कांदा, सिमला मिरची, साधी मिरची याच्यामध्ये याचा अतिशय चांगला रिझल्ट मिळालेला आहे। डाळिंबाला कलर येण्यासाठी, शुगर चांगले येण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो। आणि ह्या टॉनिकचं एक वैशिष्ट्य असं आहे की झाडावर मारलेलं जे याच्या अगोदरचं जे केमिकलची फवारणी झालेली आहे, तर हे फवारणी केल्यानंतर त्याची जी केमिकलची टॉक्झिसिटी ती कमी होते। कैलास बोराडे यांनी सध्या पेटंट मिळवण्याची निम्म्याहून अधिक प्रक्रिया पूर्ण केली आहे। लवकरच त्यांना टर्मिनेटर मॉल या पोषकासाठी पेटंट मिळणार आहे। परिसरातील अभ्यासू आणि चिकित्सक तज्ज्ञ शेतकऱ्यांनी याची आतापासूनच बुकिंग करून ठेवली आहे। पोषकच्या पेटंटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विक्रमी विक्री आणि उत्पादन होण्यास मदत होणार आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी मागील 2-3 वर्षापासून याचा वापर सुरू केलेला आहे। या प्रोडक्टचे रिझल्ट द्राक्षाची शुगर वाढण्यासाठी प्रामुख्याने करण्यात येतो आणि काळी व्हरायटी, काळी सोनाका जी आहेत तिचा काळा कलर येण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो। कैलास बोराडे यांनी आपल्या प्रयोगाबरोबरच शेतीतही अनेक पिकांचं दर्जेदार उत्पादन घेतलंय। यंदा त्यांनी 1.5 एकरात शेडनेटमध्ये सिमला मिरचीचं उत्पादन घेतलं आहे। सिमला मिरचीसाठी त्यांना आतापर्यंत 1.5 लाख रुपये खर्च आला असून पुढे 3 लाखांचा खर्च अपेक्षित आहे। विशेष म्हणजे सिमला मिरचीसाठी त्यांनी धरणातील माती आणली आहे। यासाठी त्यांना वेगळा 7 लाखांचा खर्च आलाय। आतापर्यंत त्यांनी 2000 कॅरेट्स उत्पादन घेतलंय। पुढील 4 महिन्यात 8000 कॅरेट्स उत्पादन त्यांना मिळणार आहे। सध्या कॅरेटला 200 रुपये इतका बाजारभाव आहे। हाच बाजारभाव गृहीत धरला तर एकूण त्यांना 16 ते 20 लाखांचं उत्पन्न मिळणार आहे। सिमला मिरचीसाठी त्यांनी स्वतः उत्पादित केलेल्या टर्मिनेटर मॉल या पोषकामुळे मोठा फायदा झालाय। सिमला मिरची ही खूप नाजूक असते, तर तिच्यासाठी कीटकनाशकांचा खर्च तर टाळता येत नाही, परंतु पोषकांचा खर्च कमी करण्यासाठी आम्ही स्वतःच एक टॉनिक बनवलेलं आहे, ज्याचा आम्ही या पिकावर ट्रायल घेतलेला आहे आणि त्याचे अतिशय चांगले रिझल्ट मिळालेले आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी हातमिळवणी करून शेतीकडे वळणाऱ्या तरुणांसाठी कैलास बोराडे हे उत्तम उदाहरण ठरावं। झी 24 ताससाठी चेतन कोळसे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।